नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज। मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो। पाहूया शहरातील ठळक घडामोडी। भारतीयांसाठी स्त्री शिक्षणाची बनवणी सावित्रीबाईंच्या सोबत फातिमा शेख यांनी खांद्याला खांदा लावून आज परभणी शहरातील शिवाजी महाविद्यालय येथील आंदोलनाच्या सभागृहात कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र जिल्हा परभणीच्या वतीने 2021चा पहिला राज्यस्तरीय सावित्रीची लेख सत्कार सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श महिला शिक्षिका पुरस्कार सोहळा घेण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर कैलास घोडके, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुरेश तांबे, दर्शन निकाळजे, पहिल्या राज्यस्तरीय सावित्रीची लेख पुरस्काराच्या मानकरी शिक्षण अधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर ह्या होत्या। तर प्रमुख पाहुणे म्हणून अनिल साबळे, ज्योती बगाटे, कुंदन वाघमारे, तुषार भालेराव, अरविंद सोनोने हे होते। तर कार्यक्रमाचे आयोजन सतीश कांबळे, सिद्धार्थ मस्के, दीपक पंडित, अण्णासाहेब जल्लारे यांनी केले। यावेळी विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या महिलांच्या प्रशस्ती पत्र देऊन मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे। सुरेश तांबे यांच्या हस्ते शीला बाळासाहेब कुलकर्णी, जयश्री राजेंद्र पवार, मंजुषा सामसुंदर मुंडे, शोभा रामराव जगताप, सारिका ओंकार गिरीक, रत्नमाला एकनाथ शेळके, स्वाती सुभाषराव भंगिरे, फातेमा बी शेख महबूब, जयश्री नवनाथ आंधळे, सुलक्षण वामनराव कचरे, सुरेखा संभाजी गंगासागरे आदी महिला शिक्षकांना हा प्रशस्ती पत्र देऊन सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला आहे। मार्ग चालू आहे। 1 जानेवारी 1848 महाराष्ट्रामध्ये एक क्रांती घडवून आणली ती आमची सावित्रीबाई। 1 जानेवारी 1848 पुण्यातील वाड्यामध्ये सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलींसाठी शाळा काढली। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुरेश तांबे, अतिरिक्त सरचिटणीस कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या स्वागतासाठी मी माननीय सुभाषजी आंबेडकर साहेब स्त्री शिक्षणाच्या रसाने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अतिरिक्त सरचिटणीस आमचे आदरणीय सुरेशजी तांबे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय कैलासजी घोडके साहेब, उपमुख्य कार्यकारी माता भगिनी, खरं म्हणजे 2 दिवसामध्ये कार्यक्रमाची तयारी केली आहे। मी इतका भारावून गेलो तुमच्या उपस्थितीनं की या आनंदाच्या क्षणी काय बोलावं हे सुचत नाही। आमच्या शिक्षणाधिकारी मॅडमकडे एके दिवशी 1-2 दिवसापूर्वी सहज चर्चेला विषय घेतला। मॅडम असा कार्यक्रम घेण्याची मानसिकता आहे। आमचे तांबे साहेब 9 तारखेला या ठिकाणी येत आहे। एका मिनिटामध्ये मॅडमने होकार दिला, घ्या कार्यक्रम। खूप आभार व्यक्त करते, त्यांनी आज मला राज्यस्तरीय सावित्रीची लेख पुरस्काराने सन्मानित केलं। खरं तर सावित्रीचा वारसा चालवणारे आम्ही, आणि आज मलाच नव्हे तर माझ्या 9 भगिनींना माझ्यासोबत सत्कार केला। त्यामुळे त्या भगिनी आणि त्याचा जो सत्कार होता तो माझा सत्कार झाल्यासारखं मला वाटलं, आणि त्याचं प्रतिनिधित्व मी करते आहे। कोविड काळामध्ये माझ्या परभणी जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी अतिशय जीव धोक्यात घालून काम केलेलं आहे। याचं सर्व श्रेय मी शिक्षकांना देते माझ्या, आणि हा मला जो पुरस्कार मिळाला तो माझ्या परभणी जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना समर्पित करतो। कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने सावित्रीची लेख या राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरण कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा परभणीच्या वतीने करण्यात आले आहे। त्याचबरोबर शाळेवर कोविडच्या काळात सुद्धा ज्या शिक्षिका भगिनींनी वेगवेगळे नवोपक्रम राबवून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांचं विद्यार्थ्यांसाठी खरोखरच काम हे प्रेरणादायी आहे, यांचा कुठेतरी विचार झाला पाहिजे। त्यांच्या पाठीवर कुठेतरी थाप पडली पाहिजे, त्यांना कुठेतरी शाबासकी दिली पाहिजे। म्हणून आदरणीय वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य
यांच्या वतीनं शासन आदेश काढून सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करा असं म्हटलेलं होतं. त्या आव्हानास प्रतिसाद म्हणून या ठिकाणी परभणी जिल्ह्याच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करून आदरणीय आमच्या शिक्षणाधिकारी पाटेकर मॅडम यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन आम्ही त्यांना सन्मानित केलेला आहे. त्यांचं कार्य हे खरोखरच उल्लेखनीय कार्य आहे आणि त्याचबरोबर महिला वर्गाने सुद्धा म्हणजे महिला शिक्षिकांनी या ठिकाणी खूप छान असं काम केलं आहे. त्यांना कुठेतरी सन्मानित केलं पाहिजे आणि त्यांना सन्मानित करताना दुसऱ्या महिलांना प्रेरणा मिळून त्यांनी काम केलं पाहिजे, हा या पाठीमागचा एकमेव उद्देश आहे असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो.